दोन अत्यंत अभूतपूर्व अशी दृश्य सध्या विधान भवन परिसरात पाहायला मिळत आहेत। एकीकडे पूर्व नियोजित फोटो सेशनसाठी आमदार एकत्र येणं अपेक्षित होतं आणि त्याच्यासाठी फक्त सत्ताधारी पक्षाचे आमदार एकत्र आले आहेत। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तसंच अजित पवार आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्याला दिसत आहेत। त्यासोबत सत्ताधारी पक्षाचे सगळे आमदार एकत्र शांतपणे फोटो सेशनसाठी उभे आहेत आणि त्यांच्या समोर महाविकास आघाडी आंदोलन करते। बाहर है जिनने खुद अपने जीते सत्ताधाऱ्यांचं फोटो सेशन सध्या सुरू आहे। फक्त सत्ताधारी पक्षाचं एकत्रित हे फोटो सेशन असणार होतं आणि ते पूर्वनियोजित होतं। ते आपापल्या वेळेप्रमाणे सुरूच आहे, पण त्याचबरोबर अगदी त्याच्या समोर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र येऊन अत्यंत प्रखर विरोध करत आहेत। अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये जे विधान केलेलं होतं त्या विधानाचा आणि त्यामुळे अतिशय विरोधाभास दर्शवणारं असं चित्र निर्माण झालेलं आहे एकाच ठिकाणी एकाच परिसरामध्ये विधान भवनामध्ये। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडी आक्रमकपणे इथे आंदोलन करत असताना आणि आक्रमकपणे निषेध करत असताना सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरती मात्र कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया नाही आहे। ते शांतपणे हसतमुखाने हे फोटो सेशन पार पाडताना आपल्याला दिसतायत। महाविकास आघाडीच्या या आंदोलनाची पार्श्वभूमी ही तशीच आहे। अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये विधान केलेलं होतं आणि त्या विधानाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर इतर विविध संघटना देशभरातल्या तीव्रपणे या विधानाचा निषेध करतायत। अनेक राजकीय नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया, त्यांचा राजीनामा यांची सुद्धा ठामपणे मागणी केलेली आहे। परंतु भाजपतर्फे त्यांच्या बाबतीमध्ये बचावात्मक पवित्रा घेण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या ट्विटर हँडलवरनं ट्विट करून या संदर्भामध्ये बचावात्मक पवित्रा घेतलेला आहे अमित शहा यांच्या संदर्भात। परंतु त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आदित्य ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना केली होती। अशाच पद्धतीची मागणी लोकसभा परिसरातनं सुद्धा काँग्रेस